MCQची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपला 150 MCQ कंप्लीट झालेत. आता त्याच्या पुढले आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, माफ करा की याच्या अगोदरचे जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न चुकलेले आहेत. तर मी कमेंट बॉक्समध्ये मी त्यांचे आन्सर किंवा की कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते मी लिहून टाकलेलं आहे. आणि मी ते चेक केले नव्हते MCQ, त्यामुळे ती चूक झाली आहे. तर आता इथून पुढले MCQ मध्ये एकही क्वेश्चन नाही चुकणार, कारण मी सगळं चेक करूनच आता व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, चला पहा. 150 नंबरचा क्वेश्चन. शीतल आणि अजून श्री आणि अजून कोणीतरी 2-3 जणांनी या क्वेश्चनचा आन्सर बराबर दिलेलं आहे. तर आपला क्वेश्चन होता, विच टेस्ट इज युज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अल्बुमिन इन युरिन. युरिनमध्ये अल्बुमिन डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते, असा आपला हा क्वेश्चन होता, ज्याचा आन्सर 4-5 मुलांनी दिलेलं आहे आणि करेक्ट आन्सर दिलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर होतं ऑप्शन ए, हीट अँड ॲसिटिक ॲसिड टेस्ट. तर ही टेस्ट केली जाते युरिनमध्ये अल्बुमिन डिटेक्ट करण्यासाठी. बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी केली जाते, तर याची मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, FBT. ठीक आहे, बेनेडिक्ट टेस्ट, फेलिंग टेस्ट, टोल्यून टेस्ट. विडाल टेस्ट कशासाठी केली जाते, टायफॉइडसाठी. आणि ही जी आहे रुद्राज टेस्ट कशासाठी केली जाते, ही टेस्ट केली जाते कीटोन बॉडीजसाठी. ठीक आहे, चला त्यानंतर, विच बॅक्टेरिया प्रोड्यूस बोट्युलिनम टॉक्झिन. तर कोणता बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो बोट्युलिन टॉक्झिन. ऑप्शन ए, बेसिलस अँथ्रासिस. ऑप्शन बी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. ऑप्शन सी, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. अँड ऑप्शन डी, विब्रिओ कोलेरा. तर कोणता बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो बोट्युलिनम टॉक्झिन, हे पाहिजे पण बोट्युलिनम म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. विच मीडियम इज युज्ड फॉर ट्युबरक्लॉसिस कल्चर. ट्युबरक्लॉसिस कल्चरसाठी कोणता मीडियम यूज केला जातो. ऑप्शन ए, न्यूट्रिएंट अगार, मॅकॉन्क्यू अगार, लोवेन्स्टेन जेन्सन्स मीडियम आणि ब्लड अगार. तर TB साठी कोणता यूज केला जातो, कोणता मीडियम यूज केला जातो. याची मी ट्रिक सांगितली होती पहा, की त्यांना LJ ज्यूस जो असतो, TBचे जे पेशंट असतात त्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते, म्हणून त्यांना आपल्याला ज्यूस द्यायचं असते. त्याला LJ ज्यूस म्हणून अशी ट्रिक्स लक्षात ठेवली होती आपण. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं, ऑप्शन सी, लोवेन्सेन जेन्सन मीडियम, LJ मीडियम. त्यानंतर, विच पॅरासाइट कॉजेस. हे चुकीने काय झालं, ट्रिक TB कोणत्या ट्रिक्स लिहिल्या आहेत, कोणतं थोडंसं काही वेगळं लिहिलेलं आहे, त्यामुळे या पॉइंटवर तुम्ही लक्ष नका देऊ जास्त. ठीक आहे. विच पॅरासाइट कॉजेस फिलेरियासिस. कोणत्या पॅरासाइट्समुळे होतो फिलेरियासिस. ऑप्शन ए, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, औचेरी बेनोक्राफ्टी, एंटामोeba हिस्टोलायटिका. and option D, Leishmania donovani. What is the correct answer? Which parasite causes filariasis? The correct answer is option B, Aucheria benocrofti. Which chemical is used in Benedict test? तर बेनेडिक्ट टेस्ट तर आपल्याला माहिती आहे कशासाठी केली जाते, रिड्युसिंग शुगरसाठी, कार्बोहायड्रेटसाठी. तर मग बेनेडिक्ट टेस्टमध्ये कोणते केमिकल्स यूज केले जातात. ऑप्शन ए, कॉपर हायड्रॉक्साईड. ऑप्शन बी, कॉपर सल्फेट, सोडियम हायड्रॉक्साईड, कॉपर सल्फेट, फेरिक क्लोराईड आणि पोटॅशियम डायक्रोमेट. तर बेनेडिक्ट टेस्टसाठी BC, P म्हणजे बेनेडिक्ट टेस्टसाठी C हे सोल्युशन यूज केलं जातं, केमिकल यूज केलं जातं, कॉपर सल्फेट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस स्कर्वी. स्कर्वी कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तर मी सांगितलं होतं C सारखं लक्षात ठेवा म्हणून. यस, C, स्कर्वी, C म्हणजेच विटॅमिन C. विच WBC इन्क्रीजेस इन अलर्जिक रिॲक्शन. आता अलर्जिक रिॲक्शन मध्ये तुम्हाला कोणते WBC मध्ये कोणता पॅरामीटर जे आहे ते इन्क्रीज होतो.
ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये. ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी मोनोसाइट्स आणि ऑप्शन ई इओसिनोफिल. तर आता ॲलर्जी ज्यावेळेस आपण म्हणतो ॲलर्जी ई जसं आपल्या तोंडामध्ये तयारच होते ॲलर्जी ई, तसं ई वरूनच इओसिनोफिल. विच बॅक्टेरिया कॉजेस सिफिलिस. द सिफिलिस कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए नेझरिया गोनेरिया, ऑप्शन बी ट्रिपोनिमा पॅलिडियम, ऑप्शन सी मायकोप्लाझम आणि ऑप्शन डी क्लमायडिया. तर करेक्ट आन्सर काय आहे? सिफिलिस कॉज्ड बाय. सिफिलिससाठी कोणती टेस्ट केली जाते? व्हीडीआरएल टेस्ट केली जाते. ओके, सिफिलिससाठी व्हीडीआरएल टेस्ट केली जाते. आणि ट्रिपोनिमा पॅलिडियम, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच टेस्ट इज यूज्ड फॉर प्रेग्नेन्सी डिटेक्शन. आता प्रेग्नेन्सी कोणती टेस्ट यूज केली जाते प्रेग्नेन्सी डिटेक्शन करण्यासाठी? ऑप्शन ए व्हीडीआरएल टेस्ट, ऑप्शन बी HCG टेस्ट, विडाल टेस्ट अँड ESR. तर ही व्हीडीआरएल टेस्ट कशासाठी यूज केली जाते? आताच पाहिलं आपण, सिफिलिससाठी यूज केली जाते. त्यानंतर विडाल टेस्ट कशासाठी केली जाते? टायफॉइडसाठी केली जाते. त्यानंतर ही कोणती आहे? ESR, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. मग HCG कशासाठी केली जाते? प्रेग्नेन्सी डिटेक्शनसाठी. ह्युमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन टेस्ट. ह्युमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन टेस्ट आहे ही HCG. ठीक आहे, चला. Which vitamin is called anti-sterility vitamin. Anti-sterility म्हणजेच काय? Those vitamin which is crucial for normal functioning of reproductive system in both कोणामध्ये असते? बोथ मेल अँड फिमेल मध्ये. म्हणजेच कोणतं असेल मग? ऑप्शन ए विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. ठीक आहे, तर ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन बोथ मेल अँड फिमेल या फंक्शनिंग करत असते, हे फंक्शन आहे त्याचं. काय असणार आहे करेक्ट आन्सर? विटॅमिन, सॉरी के गेलं ना मी, विटॅमिन ई. आणि लक्षात ठेवण्यासाठी इथं पाठ ट्रिक दिली आहे. फर्टिलिटीसाठी सांगितलं मी आता. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बोथ मेल अँड फिमेल म्हणजेच फर्टिलिटीसाठी विटॅमिन ई. मग फर्टिलिटी म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवता ई वरून जे एग प्रोड्यूस होतात, त्या ई वरून तुम्ही असं एग प्रोड्यूस म्हणजेच फर्टिलिटी असं लक्षात ठेवू शकता. विच ब्लड सेल्स हेल्प इन क्लॉटिंग. आता क्लॉटिंगसाठी कोणता ब्लड सेल हेल्प करतो? ऑप्शन ए RBC, ऑप्शन बी WBC, ऑप्शन सी प्लेटलेट्स आणि ऑप्शन डी प्लाझ्मा सेल्स. तर WCBC, RBC, प्लेटलेट आणि प्लाझ्मा सेल्स. तर ब्लड क्लॉटिंगसाठी कोणते यूज होतात? ब्लड सेल कोणता हेल्प करतो? तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, प्लेटलेट्स. विच बॅक्टेरिया कॉजेस उफिंग कफ. आता उफिंग कफ कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए मायकोबॅक्टेरियम, ऑप्शन बी बोर्टेला पर्ट्युसिस, ऑप्शन सी कॉर्निबॅक्टेरियम अँड ऑप्शन डी स्ट्रेप्टोकोकस. उफिंग कफ कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? तर करेक्ट आन्सर आहे बोर्टेला पर्ट्युसिस. विच मीडियम इज यूज्ड फॉर युरिन कल्चर. युरिन कल्चरसाठी कोणतं मीडियम यूज केलं जातं? ऑप्शन ए न्यूट्रिएंट अगार, CLED मीडियम, चॉकलेट अगार अँड सॅबॉर्ड अगार. आता हा जो सॅबॉर्ड अगार आहे हा कशासाठी यूज केला जातो? सॅबॉर्ड अगार हा फंगससाठी, स्पेशली फंगस साठी यूज केला जातो. विच मीडियम इज युज्ड फॉर युरिन कल्चर. मग युरिन कल्चरसाठी कोणता अगार यूज केला जातो? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, CLED मीडियम. CLED म्हणजेच काय आहे? सिस्टीन, C फॉर सिस्टीन, L फॉर लॅक्टोज, इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट.
सिस्टीन लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट मीडियम हा कशासाठी यूज केला जातो? युरिन कल्चरसाठी CLED. ओके, युरिन CLED मीडियम यूज केला जातो. सिस्टीन लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट असं म्हटलं जातं त्याला. नंतर चॉकलेट अगार हा जो आहे, चॉकलेट अगार हा इनरिच मीडिया आहे जो की हेमोफिलिया आणि यासाठी यूज केला जातो. आणि हा सॅबोर्ड अगार कशासाठी सांगितलं मी? फंगासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? विच पॅरासाइट कॉजेस गियार्डियासिस. तर हे गियार्डियासिस साठी कोणता पॅरासाइट यूज केला जातो? ऑप्शन ए गियार्डिया लॅम्ब्लिया, एंटामोeba हिस्टोलायटिका, प्लाझ्मोडियम मलेरिया अँड ट्रायकोमोनस व्हेजनेलिस. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. विच टेस्ट इज यूज्ड फॉर टायफॉइड डायग्नोसिस साठी कोणती टेस्ट असते? विडाल टेस्ट असते. हे सगळ्यांना माहिती आहे आता. विच बॅक्टेरिया कॉजेस अँथ्रॅक्स. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो अँथ्रॅक्स? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए इज क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ऑप्शन बी बॅसिलस अँथ्रासिस, स्टॅफायलोकोकस auris, and option D is Pseudomonas. The correct answer is option B, Bacillus anthracis. Which vitamin deficiency causes rickets? आता कोणता रिकेट्स कुणामध्ये होतो? इन चाइल्ड मध्ये. आणि अडल्ट मध्ये ओस्टिओमेलासिस. ओके, ओस्टिओमेलासिस कुणामध्ये? अडल्ट मध्ये. कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे? ऑप्शन ए विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन के अँड ऑप्शन डी विटॅमिन B12. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, विटॅमिन डी. विच इज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ टिटॅनस. टिटॅनसचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. नावातच आहे पाहिजे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. विच स्टेन इज यूज्ड फॉर ऍसिड फास्ट बेसिला. आता ऍसिड फास्ट बेसिलाय म्हणजेच AFB साठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी झडेन स्टेन, ऑप्शन सी जिम्सा स्टेन अँड ऑप्शन डी सॅफ्रॅनिन. तर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, झडेन स्टेन. झिल निल्सन स्टेन इज यूज्ड फॉर द ऍसिड फास्ट बॅसिलाय. विच हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. कोणता हॉर्मोन सिक्रेट करतो पॅनक्रियाजला? ऑप्शन ए थायरॉक्सिन, ऑप्शन बी इन्सुलिन, ऑप्शन डी ॲड्रिनॅलिन आणि इस्ट्रोजन. तर पॅनक्रियाजला कोणता हॉर्मोन सिक्रेट करतो? इन्सुलिन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच पॅरासाइट कॉजेस मलेरिया. ऑप्शन ए प्लाझ्मोडियम स्पेसिस, ट्रिपॅनोसोमा, मायक्रोफिलॅरी आणि जियार्डिया. तर कोणता पॅरासाइट कॉज करतो मलेरिया? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए प्लाझ्मोडियम. कोणता आहे तो? मलेरियाचा ॲनाफिलस. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. आता मेगालोब्लास्टिक ॲनिमिया कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो? तर करेक्ट आन्सर ऑप्शन ए इज विटॅमिन डी, ऑप्शन बी विटॅमिन के, विटॅमिन B12 अँड विटॅमिन ई. करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर B12च्या डेफिशियन्सीमुळे. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया B12च्या डेफिशियन्सीमुळे होतो. आणि हा पण लक्षात ठेवा, फोलेट कोणता विटॅमिन आहे? फोलेट B9. विच बॅक्टेरिया इज नोन ॲज फ्लेश इटिंग बॅक्टेरिया. द फ्लेश इटिंग बॅक्टेरिया कोणत्या बॅक्टेरियाला म्हटलं जातं? ऑप्शन ए सुडोमोनास, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, ऑप्शन सी क्लेम्बेसिलिया आणि ऑप्शन डी प्रोटियस. तर फ्लेश इटिंग बॅक्टेरिया कोणाला म्हटलं जातं? काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. हा काय आहे? फ्लेश इटिंग बॅक्टेरिया. ठीक आहे.
स्ट्रेप्टोकोकस. कोकस बॅक्टेरिया आहे, याच एवढं मी ट्रिक्सनी सांगू शकते की आता ईटिंगमध्ये म्हणजे जसं आपण कोका कोला पितो तसं खातो असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस पायो जीन्स किंवा जे जेम्स असतात, जेम्स खातो ना तसं हे जीन्स जे आहे GEN तसं जेम्स वरून लक्षात ठेवा. पायोजीन्स, स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स जो की फ्लेश इटिंग बॅक्टेरिया आहे. विच मीडियम इज युज्ड फॉर फंगल कल्चर. आता फंगल कल्चरसाठी कोणता मीडियम यूज केला जातो? ऑप्शन ए न्यूट्रिएंट अगार, ब्लड अगार, सॅबॉर्डेड डेक्स्ट्रोज अगार आणि ऑप्शन डी मॅक कॉन्क्यू अगार. तर मी आत्ताच सांगितलं, हा जो आहे मॅक कॉन्क्यू अगार हा कशासाठी यूज केला जातो? जे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत त्यांचं डिवायडेशन करण्यासाठी, डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मॅक कॉन्क्यू अगार यूज केला जातो. तर मग करेक्ट आन्सर काय फंगासाठी? सॅबॉर्ड डेक्स्ट्रोज अगार हा यूज केला जातो. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉजेस गोनेरिया? ऑप्शन ए नेझरिया गोनेरिया, ऑप्शन बी ट्रिपोनिमा पेलिडियम, ऑप्शन सी चलमायडिया, ऑप्शन डी स्ट्रेप्थायलोकोकस. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी ट्रिपोनिमा. सॉरी काय म्हणते, गोनेरियाचं विचारलंय ना. विच बॅक्टेरिया कॉजेस गोनेरिया? ऑप्शन ए नेझरिया गोनेरिया इज द करेक्ट आन्सर. ट्रिपोनिमा पॅलिडियम कशाचा आहे? हा हा आहे व्हीडीआरएल म्हणजेच सिफिलिस. व्हीडीआरएल टेस्ट आहे याची सिफिलिससाठी. ट्रिपोनिमा पॅलिडियम हा बॅक्टेरिया आहे. त्यानंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस चिलिटीज. तर कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होत आहे? ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन B2, ऑप्शन ए विटॅमिन ए अँड ऑप्शन डी विटॅमिन की. हे काय नाव सी पासून आहे? हे बघा विटॅमिन सी चिलेटेसिस. नाही, याचं उत्तर सी वरून नाहीये. तर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस चिलिएटेसिस. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं? अच्छा, याचा अर्थ काय होतो? चिलिएटिसिस म्हणजे जे की आपल्या लिप्सचं जे इन्फेक्शन आहे, इन्फ्लामेशन ऑफ लिप्स. मग याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? विटॅमिन B12. आता लिपला इन्फ्लामेशन म्हणजे कोणता असणार आहे? विटॅमिन B2 रायबोफ्लेविन. ओके, रायबोफ्लेविन. आणि याच्यावरूनच लक्षात ठेवा हे जे नाव आहे रायबोफ्लेविन लास्टला येते आयन म्हणून लक्षात ठेवा लगेच इन्फ्लामेशन ऑफ लिप. तर त्याच्यासाठी हे विटॅमिन B2 यूज केलं जातं या चिलिटिसिससाठी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉजेस डिफ्थेरिया. आता डिफ्थेरिया कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए क्लॉस्ट्रेडियम, कॉर्निबॅक्टेरियम, डिफ्थेरिया. इथे नावातच आहे. ऑप्शन सी होता मायकोबॅक्टेरिया आणि ऑप्शन डी होता बॅसिलस. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. नंतर विच टेस्ट इज युज्ड फॉर सिफिलिस. सिफिलिससाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? मी वरच सांगितलेलं आहे. कोणती? व्हीडीआरएल टेस्ट. टायफॉइडसाठी विडाल टेस्ट. एलायझा कोम टेस्ट आलं की नंतर सांगून, मी मागे सांगितले कशाला यूज होते ते. विच बॅक्टेरिया कॉजेस फूड पॉइझनिंग बाय एंटेरोटॉक्झिन. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो फूड पॉइझनिंग बाय एंटेरोटॉक्झिन्स? ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस ओरिस, सॅल्मोनेला टायफी, ऑप्शन सी विब्रिओ कोलेरा आणि ऑप्शन डी सिजेला डिसेंट्रीज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? फूड पॉइझनिंग बाय एंटेरोटॉक्झिन्स. तर करेक्ट आन्सर जो आहे ते ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस ओरिस हा बॅक्टेरिया काय कॉज करतो? हा स्टॅफायलोकोकस ओरिस फूड पॉइझनिंग बाय एंटेरोटॉक्झिन्स. आणि लक्षात ठेवण्यासाठी असं थोडक्यात लक्षात ठेवा, आठवत नाही टाइमला परीक्षेत म्हणून. हे काय औरीज म्हणजेच कसं औरत सारखं दिसत आहे. औरत कसं आपण लिहितो इंग्लिशमध्ये AURAT, असं थोडंसं उगं एक मिळतं जुळतं काहीतरी लक्षात ठेवा. ओरीज म्हणजे औरते क्या करते खाना बनाती है. जसं फूड पॉइझनिंग विचारलं, फूड पॉइझनिंग बाय एंट्रोटॉक्झिन्स विचारलं
तर ओर ते लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यावरून स्टॅफायलोकोकस ऑरिस आठवून जाईल. विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर विजन. आता विजनसाठी कोणता विटॅमिन इसेन्शियल आहे, तर ऑप्शन ए विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी अँड विटॅमिन के. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, विटॅमिन ए. विजन्स म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी कोणता आहे, ए वरून आय. विच पॅरासाइट कॉजेस ट्रायकोमोनियासिस. आता कोणता पॅरासाइट कॉज करतो ट्रायकोमोनियासिस? ऑप्शन ए जिआर्डिया, ट्रायकोमोनस वॅजिनॅलिस, एंटामोइबा अँड लिशमनिया. तर याच्यात लक्षात येईल ट्रायकोमोनस वॅजिनॅलिसिस. प्रश्नामध्येच आहे बघा ट्रायकोमोनेसिस. त्यानंतर विच हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. कोणता हॉर्मोन सिक्रेट होतो बाय थायरॉइड ग्लँड? ऑप्शन ए थायरॉक्सिन, ऑप्शन बी इन्सुलिन, ऑप्शन सी ॲड्रिनलिन, ऑप्शन डी टेस्टोस्टेरॉन. करेक्ट आन्सर काय असणार आहे? थायरॉक्सिन. द थायरॉइड ग्लँड्स कोणता हॉर्मोन सिक्रेट करतो? थायरॉक्सिन. नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस निमोनिया. निमोनिया कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए सॅल्मोनेला, ऑप्शन बी सिजेला, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया अँड ऑप्शन डी इकोलाय. नावातच आहे निमोनियाचं, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. विच मीडियम इज यूज्ड फॉर ब्लड कल्चर. ब्लड कल्चरसाठी कोणतं मीडियम यूज केलं जातं? आता इथे आहे CLED मीडियम. काय सांगितलं होतं मी याचं लॉंग फॉर्म? सिस्टीन लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट. ओके, सिस्टीन लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 16 लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट. सिस्टीन लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट, CLED कशासाठी यूज केलं जातं? युरिन कल्चरसाठी. आपल्याला विचारले ब्लड कल्चर, तर ऑप्शन बी काय आहे? ब्रेन हार्ट इन्फ्युजन ब्रॉथ, ज्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो? BHI, ब्रेन हार्ट इन्फ्युजन ब्रॉथ. सॅबॉर्ड अगार अँड चॉकलेट अगार हा सांगितला. हा कशासाठी यूज केला जातो? फॉर फंगस. चॉकलेट इज द सेलेक्टिव्ह अगार. ओके. इनरिच्ड मीडिया, हेमोफिलस अँड नेझोरिया साठी चॉकलेट अगार यूज केला जातो. सिलेक्टिव्ह मीडियम नाही, चॉकलेट अगार जो आहे तो हेमोफिलिया आणि नेझरिया साठी यूज केला जातो. इनरिच्ड मीडिया. सॅबॉर्ड अगार फंगस साठी आणि CLED मीडियम कशासाठी सांगितलं मी? युरिन कल्चर साठी. उरला कोणता? हा ब्रेन हार्ट इन्फ्युजन. आता बी वरून ब्लड वरूनच लक्षात ठेवा, ब्लड कल्चर साठी बी वरूनच ब्रेन हार्ट इन्फ्युजन ब्रॉथ यूज केला. आणि ब्रॉथ बी इथंही ब्रॉथ आणि इथंही बी. तर ब्रेन हार्ट इन्फ्युजन ब्रॉथ इज हा यूज केला जातो फॉर द ब्लड कल्चर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस ॲनिमिया इन प्रेग्नेन्सी. तर प्रेग्नेन्सीमध्ये ॲनिमिया कोणत्या विटॅमिन कॉज करतो? ऑप्शन ए विटॅमिन सी, विटॅमिन के, फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन डी. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? फॉलिक ॲसिड, विटॅमिन B9. विच बॅक्टेरिया कॉजेस टिटॅनस. टिटॅनस कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए सॅल्मोनेला. सॅल्मोनेला टायफी काय कॉज करतो? टायफॉइड. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावातच आहे इथं. विब्रिओ कॉलेरा कॉज करतो कॉलेरा आणि हा सिजेला. The correct answer is option B, Clostridium tetani. Which stain is used for bone marrow? The bone marrow साठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए जिम्सा स्टेन, लेशमॅन स्टेन, ग्राम स्टेन अँड झिडेन स्टेन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? बोन मॅरो साठी कोणता स्टेन यूज केला जातो? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. आहे का बी आहे का सी आहे का डी आहे? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लेशमॅन स्टेन. हा जो आहे
हा बोन मॅरो साठी यूज केला जातो. बोन मॅरो, विच स्टेन इज युज्ड फॉर बोन मॅरो? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लेशमन स्टेन हा यूज केला जातो बोन मॅरो साठी. आणि दुसरे पण 2 स्टेन लक्षात ठेवा जो की बोन मॅरो साठीच यूज केले जातात. हा सांगितलं इथे लेशमॅन स्टेन, त्यानंतर रोमॅनोस्की हा एक स्टेन, आणि जो दुसरा आहे राईट जिम्सा स्टेन. इथे जिम्सा स्टेन वाचल्याने मी म्हटलं राईट जिम्सा स्टेन. हे 2 अजून लक्षात ठेवा जे की बोन मॅरो साठी हे 2 स्टेन यूज केले जातात. कोणते कोणते सांगितले? रोमॅनोस्का अँड राईट जिम्सा स्टेन. आणि इथला जो कोणता आहे तो बोन मॅरो साठी लेशमन स्टेन. बोन्स कुणाला असतात? बोन मॅनला असतात. ठीक आहे, मॅनला बोन असतात. तर हे बघा इथे नाव आहे MAN, मॅन. मॅन स्टेन, मॅनला बोन असतात म्हणून लेशमॅन स्टेन असे तुम्ही ट्रिक्सहून लक्षात ठेवू शकता. मॅनला बोन असतात म्हणून लेशमॅन स्टेन हा यूज केला जातो. नंतर कधीच विसरणार नाही तुम्हाला. आणि रोमॅन्स काय स्टेन नावावरूनच लक्षात येईल, मॅनचं नाव आहे ना तसं. विच विटॅमिन इज नेसेसरी फॉर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन? आता कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शन साठी कोणता विटॅमिन गरजेचा आहे? ऑप्शन ए विटॅमिन के, ऑप्शन बी विटॅमिन ए, विटॅमिन डी अँड विटॅमिन B12. विटॅमिन के कशाशी रिलेटेड आहे? क्लॉटिंगशी. ठीक आहे, विटॅमिन ए आयशी, आणि हा विटॅमिन डी कॅल्शियमशी. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, विटॅमिन डी इज रिलेटेड टू द calcium absorption. Which bacteria also called as meningococcus? meningococcus कोणत्या बॅक्टेरियाला म्हणतात? meningococcus कोणत्या बॅक्टेरियाला म्हणतात? ऑप्शन ए निझरिया meningitis, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, ऑप्शन सी हेमोफिलस इन्फ्लुएन्झा, आणि ऑप्शन डी क्लेप्सिलिया. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए नेझरिया मेनिंजायटिडिस. नावामध्येच आहे उत्तर, प्रश्नामध्ये उत्तर. विच टेस्ट इज युज्ड फॉर ग्लुकोज इन युरिन? आता युरिन मधलं ग्लुकोज डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, रुद्राज टेस्ट, सल्फर टेस्ट. कशामधले विचारलंय? विच टेस्ट इज युज्ड फॉर ग्लुकोज इन युरिन? युरिन मध्ये ग्लुकोजचं डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? तर करेक्ट आन्सर काय आहे? बेनेडिक्ट टेस्ट केली जाते. तसं तर FBT मी सांगितलं होतं रिड्युसिंग शुगर साठी केली जाते, परंतु युरिन मध्ये ग्लुकोज तपासण्यासाठी बेनेडिक्ट टेस्ट केली जाते. विच पॅरासाइट कॉजेस टोक्झोप्लाझमोसिस? कोणता पॅरासाइट कॉज करतो टोक्झोप्लाझमोसिस? ऑप्शन ए जिआर्डिया टोक्झोप्लाझ्मा गोंडी, ऑप्शन ए लेशमानियानी, ऑप्शन डी मायक्रोफिलारिया. तर प्रश्नामध्येच उत्तर आहे टोक्झोप्लाझमोसिस म्हणजेच टोक्झोप्लाझ्मा गोंडी. गोंडी आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस टायफस फेवर? आता टायफस फेवर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए रिकेट्सिया प्रोवॅझिकी, ऑप्शन बी रिकेट्सिया टायफी, ऑप्शन सी कॉक्सिला बर्नेटी, ऑप्शन डी बोरिला. तर काय सांगितलंय? टायफस फेवर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? करेक्ट आन्सर काय आहे? रिकेट्सिया टायफी. टायफस फेवर म्हणलंय म्हणजे टायफीज, पण कोणती टायफी? रिकेट्सिया टायफी असं लक्षात ठेवा. टायफस फेवर म्हणजे टायफी, रिकेट्सिया टायफी. विच मीडियम इज युज्ड फॉर गोनोकोकस कल्चर? आता गोनोकोकस कल्चर साठी कोणता मीडियम यूज केला जातो? तर करेक्ट आन्सर ऑप्शन ए न्यूट्रिएंट अगार, चॉकलेट अगार, मॅकॉन्क्यू अगार आणि सॅबॉर्ड अगार.
तर चॉकलेट अगार आहे हा यूज केला जातो. नंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस न्यूरल ट्यूब डिफेक्ट. तर कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतात? ऑप्शन ई आहे विटॅमिन B12, ऑप्शन बी विटॅमिन डी, ऑप्शन सी फॉलिक ऍसिड आणि ऑप्शन डी विटॅमिन ई. द करेक्ट आन्सर इज, मी सांगितलं होतं न्यूरल ट्यूब डिफेक्ट किंवा रिप्रोडक्शन ऑफ बोथ मेल अँड फिमेल्स असं सांगितलं होतं, तर विटॅमिन ई, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. हे याच्यासाठी सांगितलं होतं. ठीक आहे, विटॅमिन ई जे आहे ते रिप्रोडक्शन इन बोथ मेल अँड फिमेल्स, त्याच्यासाठी कोणतं विटॅमिन ई, स्टेरिलिटीसाठी. ठीक आहे, आपल्याला इथे कशाचं विचारलंय? न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्टचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर ऑप्शन सी फॉलिक ऍसिड इज द करेक्ट आन्सर. न्यूरल ट्यूब डिफेक्टसाठी कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो न्यूरल ट्यूब डिफेक्ट? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी फॉलिक ऍसिड. विच बॅक्टेरिया कॉजेस कॉलेरिया? ऑप्शन ए सिजेला, सॅल्मोनेला, विब्रियो, कॉलेरा आणि क्लेब्सिलिया. तर कॉलेरिया कॉज कोण करतो? विब्रियो कोलेरा करतो. विच स्टेन इज यूज्ड फॉर फंगाय? फंगायसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू, ऑप्शन सी सॅफ्रिन, ऑप्शन डी इंडिया इंक. तर आता फंगायसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू असे जे मायकोलॉजीचं लेक्चर अपलोड केलं आहे मी आजच, त्याच्यामध्ये आहे लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू हा फंगायसाठी यूज केला जातो. दुसरे पण कोणते यूज करतात ते पण मी त्याच्यात सांगितलेलं आहे, म्हणजे की ब्ल्यू स्टेन असतो. विच WBC इन्क्रीजेस इन पॅरासायटिक इन्फेक्शन? आता कोणते WBC इन्क्रीजेस होते पॅरासायटिक इन्फेक्शन मध्ये? ऑप्शन ए लिम्फोसाइट, ऑप्शन बी न्यूट्रोफिल, ऑप्शन सी बेसोफिल अँड इओसिनोफिल. पॅरासाइटचं ज्यावेळेस इन्फेक्शन होते तर आपल्याला ॲलर्जी सारखं वाटते, म्हणून ॲलर्जी पासून ई लक्षात ठेवा, इओसिनोफिल. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी इओसिनोफिल. त्यानंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस हेमोलायटिक ॲनेमिया? आता कोणता विटॅमिन कॉज करतो हेमोलायटिक ॲनेमिया? ऑप्शन ए विटॅमिन के, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि ऑप्शन डी विटॅमिन B1. तर हेमोलायटिक ॲनेमिया जो आहे तो कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो? करेक्ट आन्सर काय आहे याचं? विटॅमिन ई. विटॅमिन ई, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. हेमोलायटिक ॲनेमिया जो आहे तो विटॅमिन ईच्या डेफिशियन्सीमुळे होतो. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस लेप्रोसी? लेप्रोसी कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरियम लेप्री. तर लेप्रीचं विचारले म्हणजेच काय? मायकोबॅक्टेरियम लेप्री यूज केला जातो. त्यानंतर विच मीडियम इज सिलेक्टिव्ह फॉर सॅल्मोनेला? कोणता मीडियम हा सिलेक्टिव्ह आहे फॉर द सॅल्मोनेला? तर त्याच्यासाठी करेक्ट आन्सर ऑप्शन ए न्यूट्रिएंट अगार, ऑप्शन बी XLD अगार म्हणजे झायलोज लायसिन डेक्स डिऑक्सिचोलेट, CLED अगार आणि ब्लड अगार. ठीक आहे, हा युरिनसाठी यूज केला जातो. ब्लड अगारसाठी सांगितलं होतं मी ब्रेन BHIचा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला विचारलंय कोणता मीडियम हा सिलेक्टिव्ह फॉर द सॅल्मोनेलासाठी कोणता मीडियम सिलेक्टिव्ह आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी XLD अगार म्हणजेच काय? झायलोज लायसिन डिऑक्सिकोलेट अगार. XLD कशासाठी? सॅल्मोनेलासाठी. त्यानंतर तुमच्या सगळ्यांसाठी हा क्वेश्चन आहे की विच विटॅमिन इज नेसेसरी फॉर ब्लड क्लॉटिंग? ब्लड क्लॉटिंगसाठी कोणता विटॅमिन नेसेसरी आहे? हे ज्यांनी लेक्चर मन लावून बघितलं आहे, या लेक्चरमध्ये मी या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सांगितलं आहे. तर आता तुम्हाला हे कमेंट करायचं की कोणता
विटॅमिन जो आहे तो नेसेसरी आहे फॉर द ब्लड क्लॉटिंग. ठीक आहे. मन लावून लेक्चर पहा. सध्या तर आपली डीएम इयरची एक्झामची डेट दिली होती त्यांनी, पण पोस्टपोन केली आहे. त्यामुळे तुम्हाला टाइम पण आहे अभ्यास करण्यासाठी. म्हणजे की लॉंग फॉर्म्स, शॉर्ट फॉर्म्स जे आहेत त्यांचे लक्षात ठेवा. जसे की सांगितलं होतं मी, सिस्टीन, लॅक्टोज, इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट, हे असे जे असतील ते लक्षामध्ये ठेवा, कारण महत्त्वाचे आहेत खूप. या ठिकाणी आपले 15 MCQ कंप्लीट झाले आहेत. याच्यानंतरचे 50 MCQ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला लेक्चर समजत असेल तर कमेंट करा, हो समजत आहे, किंवा तुम्हाला जिथे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून द्या मला, की मॅडम कोणता प्रश्न समजला नाही किंवा काही चुकलं असेल तरी पण मला मेसेज करून सांगा, की मॅडम हे आन्सर चुकलेलं आहे म्हणून. काही चुकलं असेल तर कमेंट करा. ठीक आहे. आणि माझं लेक्चर तुम्ही बघता त्यामुळे थँक्यू सो मच.